आणि यामध्ये दोन स्टेज आहेत, फर्स्ट अँड सेकंड. त्यापैकी कुठली बघत आहोत रे आपण? आवाज येतोय माझा? हो. मिओसिस मध्ये दोन स्टेजेस आहेत, त्यापैकी आपण कुठली बघत आहोत? म्हणजे आपलं कुठलं सुरू आहे, मिओसिस फर्स्ट का मिओसिस सेकंड? हा, आवाज कमी येतोय तुमचा. सगळेजण जॉईन झाले आहेत का? मग आपलं मिओसिस फर्स्ट सुरू आहे मित्र. मिओसिस फर्स्ट मध्ये आपण बघितलं आणि करेक्शन पण केलंय मागचं, की पॅरेंट सेल, अ डिप्लॉइड पॅरेंट सेल डिवाइड इंटू द टू डॉटर सेल्स, बट इन डॉटर सेल्स हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स ऑकर. म्हणजे डिप्लॉइड सेल्स हे हॅप्लॉइड होत असतात आणि ही खरी मिओसिस आहे, असं आपण करेक्शन पण केलंय आपल्या त्या डायग्राम्स मध्ये, अर्ली डायग्राम्स मध्ये. मग मिओसिस फर्स्टचे आपण, मला वाटतं काही पॉइंट्स लिहून दिले होते मी. आपलं लेक्चर संपलं होतं तेव्हा. किती पॉइंट लिहून दिले होते बरं, कोण सांगतं मला? आठवतंय तुम्हाला? 3 पॉइंट लिहून दिले होते सर. 3 पॉइंट लिहून दिले होते. हा, मग मित्र तिसऱ्या पॉइंटचं नाव सांगाल का मला? काय होतं ते? After exchange of genetic material at the point of crossing over, the chromosomes are divided into two groups and. व्हेरी गुड. मग आता हे ते जेनेटिक रिकॉम्बिनेशन आहे, ते घेऊ आपण. बघा, जेनेटिक रिकॉम्बिनेशन याचा अर्थ लिहून घेऊया आपण. मी त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला, इज नथिंग बट variation occurs between parent cells. व्हेरिएशन म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन. बरं, व्हेरिएशनचा अर्थ म्हणजे काय? जेनेटिक व्हेरिएशन बिटवीन पॅरेंट सेल अँड डॉटर सेल्स. म्हणजे एक्झाम्पल जर आपण लिहिलं, अशी पॅरेंट सेल ही डिप्लॉइड आहे, पीसी म्हणजे काय रे? पॅरेंट सेल. आणि ही डॉटर सेल्स आहे, डीसीज म्हणजे डॉटर सेल्स. इथे तुम्ही सांगा रे मला, डबल एन येईल का सिंगल एन येईल? आता इथे बोर्डवरच दिसतंय का सगळ्यांना? माझा आवाज ऐकू येतोय का तुम्हाला रे? हो सर, दिसतंय सर. डबल एल सर. का बरं रिस्पॉन्स का मिळत नाही मला पटकन? साहजिकच आहे, इथे जेनेटिक व्हेरिएशन तर आहेच. मिओसिस फर्स्ट झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. ही पॅरेंट सेल आहे, तिच्यामध्ये 2n दिसतंय का? 2n. अरे 2n म्हणजे हॅप्लॉइड. 2n म्हणजे हॅप्लॉइड का डिप्लॉइड? डिप्लॉइड. मग आता इथे दोन डॉटर सेल्स तयार झाले, ज्याच्यामध्ये मी सिंगल एन लिहू का डबल एन लिहू? डबल एन. म्हणजे तुम्ही ती करेक्शन केलीच नाही का? ती करे ती जी डायग्राम मी करेक्शन करायला सांगितली केलीच नाही का तुम्ही? मिओसिस फर्स्ट ची डायग्राम मी करेक्शन करायला सांगितली होती तुम्हाला. सुरुवातीला आपण 2nच लिहिलं होतं, नंतर मध्ये कट करून सिंगल एन लिहायला. कोणी करेक्शन नाही केली रे? ज्यांनी करेक्शन केली नाहीये ते 2n म्हणतील डॉटर सेल्स, आणि ज्या लोकांनी करेक्शन केली ते सिंगल एन म्हणतील. आता कारण मिओसिस फर्स्ट सुरू आहे ना आपली, सेकंड सुरू झालं का अजून? करे अरे काय कमाल आहे तुमचे रे. मिओसिस फर्स्ट सुरू आहे म्हणजे मिओसिस सेकंड सुरू नाही झाला अजून. म्हणजे ते 3 पॉईंट जर असतील तर हा 4था पॉईंट आहे आपला. मिओसिस फर्स्टचा 4था पॉईंट आहे. खरे मग मिओसिस फर्स्ट मध्ये जर पॅरेंट सेल डिवाइड झाली दोन डॉटर सेल्स मध्ये, तर इथे काय येईल आता? 2nच येईल का सिंगल एन येईल डॉटर सेल्स मध्ये? सिंगल एन. सिंगल एन.
तुमचं कन्फ्युजन असं झालं होतं की तुम्हाला वाटलं की बेस सरांनी पहिला पॉईंट लिहिलाय त्याला मेयोसिस सेकंड त्यांनी सुरू झालं, असं वाटतंय का तुम्हाला? हॅलो. हा सर. हा, मिओसिस सेकंड नाही सुरू झाला अजून आपण मिओसिस फर्स्ट मध्येच आहे मित्र, तिथे एक शब्द दिला होता तुम्हाला, जेनेटिक रिकॉम्बिनेशन हा शब्द पण दिला होता मी तुम्हाला. म्हणजे जेव्हा हा एक लोब आणि हा एक लोब, हे दोघही लोब, क्रोमोझोम लोब एक दुसऱ्यांवर जेव्हा क्रॉस म्हणजे होतात, आढळतात, तेव्हा त्याला क्रॉसिंग ओव्हर म्हटलंय आपण. कारण मी त्यावेळेस इथे डायग्राम काढली होती, इथे ए क्रोमोझोम म्हटला होता, इथे बी क्रोमोझोम म्हटला होता. ए क्रोमोझोमचं सिस्टर क्रोमॅटिड बी क्रोमोझोम वर गेले होते असं बोललो होतो, आणि दोघांमधलं एक्सचेंज ऑफ क्रोमोझोम तिथे झालेलं आहे, सॉरी एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल झालेलं आहे त्या क्रोमोझोमवर. इकडचे जीन्स म्हणजे डीएनए तिकडे चालले गेले, ए क्रोमोझोमचे जीन्स बी मध्ये चालले गेले आणि बी चे ए मध्ये चालले गेले, आणि नंतर ते सुटे होतात. सुटे होत असताना क्रोमोझोम अर्धे होतात, दॅट इज द हॅप्लॉइड सेल्स. त्यामुळे पॅरेंट सेल मध्ये 46 म्हणजे ह्युमन सेल आहे समजा, पॅरेंट सेल मध्ये जर 46 क्रोमोझोम आहे तर डॉटर सेल्स मध्ये किती क्रोमोझोम असतील रे? 23 आणि 23. 23. त्यामुळे ते मॉर्फोलॉजिकली जरी सारखे असले सेल्स, ऑब्विसली जर अॅनिमल सेल असतील ह्युमनचे तर हे पण ह्युमनचे सेल्स राहतील, ते काही प्लांट सेल होणार नाही किंवा स्टार फिशचे सेल होणार नाही किंवा इतर अॅनिमलचे सेल होणार नाही, तर त्याचे राहतील. बट however they are similar, belong to the same species, but genetically dissimilar. ते जेनेटिकली सेम राहू शकत नाही. याच्यात जेवढे जीन्स आहेत तेवढे जीन्स असतील त्याच्यामध्ये डॉटर सेल्स मध्ये? काय कमाल आहे हो तुमची. याच्यामध्ये 46 आहे आणि याच्यामध्ये पण तेवढेच राहतील का रे? हो किंवा नाही, जे दिसत आहे ते तर बोला कमीत कमी. नाही. नाही. तुम्ही चहा पिऊन आलात का डायरेक्ट उठून बसला रे गोधडी मधून? जी काही चादर, गोधडी, घोंगडी काय असेल, ब्लँकेट, डायरेक्ट बसले का तुम्ही झोपेतून उठल्यावर? नाही ना? हा. मग उत्तर तर द्या रे कमीत कमी. कसं आहे, झोपेतून उठल्यावर काय सुधरत नाही माणसाला, दारू पिण्यासारखी धुन असते एकदम. काही नाही, काही बोलतो, आम्हाला काही नाही घ्यायला, चालते. तसं तर नाही ना रे, फ्रेश असतो आपण सकाळी सकाळी. आणि हे पहिलंच लेक्चर आहे तुमचं का दुसरं आहे? पहिलं. पहिल्या लेक्चरला जर तुमची अशी कंडिशन असेल तर मग पुढे तर लेक्चर व्हायचे तुमचे. फ्रेंड्स, they never similar. Parents and daughter cells are never similar because genes are not same. Chromosomes are not same. Their chromosomes are double. Their chromosomes are single. Therefore, they never similar to each other, and that condition is called that these cells are genetically variated. जेनेटिकल व्हेरिएशन, दोघांमध्ये जेनेटिक व्हेरिएशन आहे. आणि आता महत्वाच्या पॉइंट कडे जातोय मित्र, तुम्हाला सांगतो मी आता. म्हणून बघा, आता हे गॅमेट्स झाले, गॅमेट म्हणजे पुढे आता गॅमेट फॉर्म करतील ते, कारण अजून आपली मिओसिस व्हायची आहे. हेच व्हेरिएशन आता या दोन सेल्स, अजून प्रत्येक दोन सेल्सचा जन्म देतील आणि तेव्हा आपली सेकंड स्टेप जी आहे ती कम्प्लीट होणार आहे. आणि अशा प्रकारे आपली मिओसिस इथे. आणि आता तुम्ही सांगा, सेकंड स्टेप मध्ये या हॅप्लॉइड राहतील का डिप्लॉइड होऊन जातील अजून? अरे बोला. हॅप्लॉइडच राहतील. आता मात्र हॅप्लॉइडच राहतील. म्हणून आपण करेक्शन करताना सेकंड मिओसिसला आपण मायटॉसिस म्हटलं होतं, आठवतंय तुम्हाला? अरे आठवतंय का? मिओसिस सेकंडला आपण काय म्हटलं होतं? मायटॉसिस. कारण क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट राहिले तर मायटॉसिस, अर्धे झाले तर त्याला मिओसिस म्हणतो आपण. म्हणून त्याला रिडक्शन डिव्हिजन म्हणतो आपण. मी वेगळं नाव पण दिलंय तुम्हाला. मिओसिसला रिडक्शन डिव्हिजन तर मायटॉसिसला इक्वेशनल डिव्हिजन. आठवतंय तुम्हाला? मायटॉसिस लिहून घ्या रे, इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन. मिओसिस रिडक्शन डिव्हिजन. कदाचित दिलेलं नाहीये तुम्हाला ते मी, रिडक्शन डिव्हिजन.
हे लिहून घेतलं का सगळ्यांनी? मायटॉसिसला इक्वेशनल डिव्हिजन म्हणतात आणि मिओसिसला रिडक्शन डिव्हिजन म्हणतात. हे लिहून घेतलं का रे सगळ्यांनी? हो तर सर. काय कमाल आहे तुमचा रे. हो सर हो. हो नाही काहीतरी बोलता रे तुम्ही. आधी सगळ्यात अगोदर झोपेतून उठा बरं. एक दोनच जणांचा आवाज येतोय, बाकी तर एकदम सुम झालंय. चहा पिऊन बसायचं डायरेक्ट. चहा हे एक स्टिम्युलंट आहे. मग आता अशा प्रकारे इथे मग तुम्ही म्हणाल सर मायटोसिसला इक्वेशनल डिव्हिजन का आणि मिओसिसला रिडक्शन डिव्हिजन का? साहजिकच आहे. इक्वेशन माहिती तुम्हाला? अल्जेब्रा मध्ये इक्वेशन शिकला असाल तुम्ही. क्वाड्रेटिक इक्वेशन, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. अरे झालंय की नाही? हो. नाव हो. ऐकलेत का? हो. हेमंत सरांनी शिकवलं असेल तुम्हाला. मग जेव्हा आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करतो तेव्हा LHS इज इक्वल टू RHS असं म्हणतो बघा. LHS इज इक्वल टू RHS. LHS म्हणजे काय रे? लेफ्ट Left हँड साइड. Left hand side. लेफ्ट हँड साइड. RHS म्हणजे काय? राइट हँड साइड. Hand side. दोघं सेम पाहिजे का कमी जास्त पाहिजे? दोघं सेम पाहिजे. Same पाहिजे. सेम पाहिजे दोघी. इक्वल पाहिजे सर. इक्वल पाहिजे दोघंही. Equal. सेम पाहिजे, इक्वल पाहिजे, सिमिलर पाहिजे. म्हणून पॅरेंट सेल मधले क्रोमोझोम आणि डॉटर सेल मध्ये क्रोमोझोम जर इक्वल राहिले तर त्याला आपण इक्वल क्रोमोझोम हे मायटोसिस मध्ये असतात का मिओसिस मध्ये असतात सांगा बरं? मायटोसिस. Mitosis. मायटोसिस मध्ये. म्हणजे पॅरेंट सेल डिवाइड झाली दोन सेल्स मध्ये तरी तिचे क्रोमोझोम बदलत नाही, सेम राहतात, इक्वल राहतात. म्हणून मायटोसिसला काय म्हटलंय रे आपण? अरे बोला. Equational division. इक्वेशनल डिव्हिजनल. इक्वेशनल डिव्हिजन म्हटलेलं आहे. कदाचित तुम्हाला दिलेलं नव्हतं, मला दुसऱ्या बॅचला दिलेलं आहे ते. म्हणजे इंग्लिश मिडियमच्या बॅचला दिलं होतं. तुम्हाला दिलं नव्हतं आठवतंय मला. दिलं होतं का हे नाव? दुसरं नाव दिलं होतं का तुम्हाला? नाही सर. नाही सर. नाही दिलं होतं. मला आता आठवलं ते दुसऱ्या बॅचला दिलं होतं. कारण बॅचेस वेगवेगळे असतात, शिकवणारा एकच असतो. तुम्ही फक्त एकच व्यक्तीला बघत असतात. मग इथे मित्र आता मिओसिसला रिडक्शन डिव्हिजन म्हणतात का? कारण पॅरेंट सेल मधून जेव्हा क्रोमोझोम डिवाइड होतात तेवढेच राहतात का हाफ होऊन जातात, अर्धे होऊन जातात? Half. सांगा बरं. हाफ होऊन जातात. Half होऊन जातं. आपली सेल डिव्हिजन इथे संपते कारण ही दोन स्टेप मध्ये कॅरीड आउट होते. मग ही पॅरेंट सेल झाले, हे डॉटर सेल झाले आपले. तर क्रोमोझोम हे हाफ होतात, रिड्यूस होतात. ड्युरिंग सेल डिव्हिजन क्रोमोझोम becomes reduced from parent cell to daughter cells. Therefore, meiosis is also called as reductional division. Reduction division. समजलं सगळ्यांना? रिडक्शनल किंवा रिडक्शन डिव्हिजन. हो सर. हो सर. हो सर. दोघांचा अर्थ मी क्लिअर केला. ऍक्च्युली ते तुम्हाला आज नाहीये, 10वीला नाहीये. मात्र तुमचे जे नीट वाले जे आहेत बंधू भगिनी त्यांना माहित आहे ते सगळं. ते त्यांना विचारून घ्या नंतर. मग मित्र हे जे जेनेटिक व्हेरिएशन हे काय आहे नेमकं बघा. इथेच जेनेटिक व्हेरिएशन होत असतं मिओसिस फर्स्ट मध्ये. कसं सांगतो मी. याच्या पुढे काही नाही, सिंपल. आता हेच दोनाचे 4 होतील, याच दोन पॅरेंट सेलचे 4 होतील, बस एवढंच होतील, दुसरं काही होणार नाही. इथे रिकॉम्बिनेशनची ही मिओसिस फर्स्ट पहिली स्टेज आहे. कसे ते सांगतो मी तुम्हाला. मित्र हो, मिओसिस हे गॅमेट तयार करतं. हे गॅमेट्स तयार झाले, गॅमेट्स. जर्म सेल्स बघा, आपण म्हटलं होतं एक्झाम्पल, मायटोसिस 2 सेल्स मध्ये होत असतं आणि मिओसिस जर्म सेल्स मध्ये होत असतं. त्या मायटोसिसच्या 2 सेलचे नाव सांगा रे. Somatic and germ cell. रेडी पाहिजे. सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स. मित्र हो, असा रिस्पॉन्स पाहिजे मला. म्हणजे तुम्ही ते वाचत राहाल तर लक्षात राहील पटकन तुमचं. मात्र इथे गॅमेट म्हणजे बघा, आता वी आर द प्रोडक्ट ऑफ सेक्झुअल रिप्रोडक्शन. सेक्झुअल रिप्रोडक्शन म्हणजे 2 सेक्सेस असतात, म्हणजे मेल आणि एक फिमेल. मेल म्हणजे फादर आणि फिमेल म्हणजे काय रे? मदर. मग मिओसिस जेव्हा फॉर्म होईल तेव्हा फादरचा गॅमेट फॉर्म होतो असा स्पर्म. मग फादर मध्ये 46 क्रोमोझोम होते, आता इथे 23 क्रोमोझोम झाले. म्हणजे फादरचे जे स्पर्म आहेत, गॅमेट आहेत, त्याचे ते फादर पेक्षा वेगळे आहेत. व्हेरिएशन झालं कारण रिकॉम्बिनेशन झालं, इकडचे जीन्स तिकडे चालले गेले. तसंच मदरचे पण क्रोमोझोम
अर्धे झाले. मदरचा जो एग आहे, ओहम आहे, त्याच्यामध्ये ओहम किंवा एग म्हणू आपण, एग, यामध्ये सुद्धा तेवढे क्रोमोझोम आले बघा. मग असे हजारो लाखो गॅमेट फॉर्म झाले, तर ते लाखो गॅमेट एक दुसऱ्यापासून चेंज, व्हेरिएशन असेल, चेंज असेल ते. आणि मित्र, जेव्हा यांचं युनियन होईल, युनियन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म अ डिप्लॉइड झायगोट इज कॉल्ड एज अ फर्टिलायझेशन. आणि मग मित्र, आईच्या गर्भाशयात आपली डेव्हलपमेंट होत असते आणि एक ठराविक वेळेनंतर म्हणजे 9 महिन्यानंतर आपला जन्म होत असतो. मग जन्म झाल्यानंतर आपण पण व्हेरिएट असतो, जेनेटिकली व्हेरिएशन असतो. वी आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर टू आयदर अवर फादर और मदर. एक्झॅक्ट असतो का आपण? एक्झॅक्ट वडिलांसारखा दिसतो का? एक्झॅक्ट आईसारखा दिसतो का? बोला बरं. नाही सर. नाही. आपल्यामध्ये फक्त अजिबात नाही. आपल्यामध्ये फक्त एखादंच कॅरेक्टर आलेलं असतं, 1-2 कॅरेक्टर आले असतात. त्याला आपल्या आजूबाजूचे लोक किंवा मोठे लोक पडली म्हणतात. नाक आईसारखं असेल, डोळे असतील तर आईवर पडला, आईवर पडली म्हणजे धप्पदिशी पडली का अंगावर? नाही. तसं एक खानदेशचं वाक्य आहे ते त्यांच्यासारखे दिसत आहेत, ते चेहरा थोडा तसा दिसतोय. फ्रेंड्स, हेच ते आहे व्हेरिएशन. अजून एक सांगतो तुम्हाला. समजा आपला एका दाम्पत्याला समजा 4 अपत्य आहेत. मोठा भाऊ, नंतर मोठी बहीण, नंतर अजून एक बहीण, भाऊ आणि अजून एक बहीण वगैरे जे काय असेल ते. तर एका पाठोपाठ होणारे हे अपत्य एक दुसऱ्यांशी सिमिलर असतात का रे? मोठी बहीण नंतर तिच्या नंतरच्या पाठीचा भाऊ हे एक्झॅक्ट सिमिलर असतात का रे? नाही. जुळवांची गोष्ट करत नाही मी. जुळवा नाही बरं, जुळवा सिमिलर असतात. मात्र इथे ते जुळवाची भाषा आपण करणार आहोत पुढच्या चॅप्टर मध्ये, लाईफ प्रोसेसेस 2 मध्ये बघणार आहोत आपण. मग मित्र, इथे हे याला म्हणतात जेनेटिक व्हेरिएशन. दॅट इज द जेनेटिक व्हेरिएशन. ईच अँड एव्हरी गॅमेट, म्हणजे जर एका जर्म सेल मधून जर 4 जर्म सेल्स आहेत, हे चौघही वेगवेगळे आहेत. हे चौघही वेगवेगळे आहेत. हा वेगळा असेल, हा वेगळा असेल, हा वेगळा असेल आणि हा वेगळा असेल. अजून हे चौघही गॅमेट वेगळे आहेत. म्हणून मोठा भाऊ हा नंतरच्या जे काही अपत्य झाले असेल त्याच्यासारखा दिसत नाही आणि तो नंतरचा अजून तो त्याच्या वेगळा दिसत नाही. मित्रो, अशा प्रकारे इथे लक्षात घ्यायचं आहे की हे व्हेरिएशनच पुढे आपल्याला जेनेटिक व्हेरिएशनच पुढे हे इव्होल्युशनला जन्म देत असतं. आणि अशा प्रकारे मिओसिस हे इव्होल्युशनला जन्म देणारी प्रोसेस आहे. म्हणजे मिओसिस फर्स्ट महत्वाची आहे. सेकंड काय होईल? सेकंड मध्ये काही जास्त तीर मारत नाही. सेकंड मिओसिस फक्त मायटोसिस सारखं होईल. मायटोसिस सारखं म्हणजे काय? 1 पॅरेंट सेल डिवाइड इंटू द 2 डॉटर सेल्स. क्रोमोझोम नंबर रिमेन सेम फ्रॉम पॅरेंट टू डॉटर सेल्स. म्हणजे हॅप्लॉइड सेल्स हॅप्लॉइडच राहतील, डिप्लॉइड कधीच होणार नाही. समजलं सगळ्यांना मित्र? अरे कळलं का? हो सर. चौथा पॉईंट जेनेटिक रिकॉम्बिनेशनचा लिहून घ्या. लिहून घेतलं तुम्ही? चला, आता इथे मिओसिस फर्स्ट संपलेलं आहे आपलं. पुसू काय आहे? हो. आता मित्र, मिओसिस सेकंड मध्ये नेमकं काय होतं, काय होईल? मिओसिस सेकंड म्हणजे दुसरं नाव काय देऊ आपण त्याला? मायटोसिसचे जे काही स्टेप्स होते आपले, मायटोसिसचे 4 स्टेप्स बघितले होते आपण. हे पण आता पॅरेंट सेल आहे. पॅरेंट सेल पण 2 स्टेजेस मध्ये जाणार, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस अगेन अंडरगोज द 4 स्टेप्स. कुठल्या 4 स्टेप मध्ये? प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. व्हेरी गुड. तुम्ही अगदी सिक्वेन्स ती बोललात. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. मग तसंच होणार. टेलोफेज नंतर 2 न्यूक्लिया तयार होतील, नाही का? 2 न्यूक्लिया तयार झाल्यानंतर मग ती सेल्स सेपरेट होईल. आणि मित्र, अशा प्रकारे मिओसिस सेकंड सुद्धा आपली कंप्लीट झालेली आहे. याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन होत नाही. जे आहे तसंच राहतात, फक्त त्याचे 2 नंबर होतात बस. एक हॅप्लॉइड सेल मिओसिस फर्स्ट मध्ये तयार झाली होती, तर तीच आता एकाचे 2 सेल्स मध्ये देणार. म्हणून एक मिओसिस जेव्हा कंप्लीट होते तेव्हा सिंगल पॅरेंट सेल्स किती सेल्सला जन्म देते रे? 4. सगळ्यात शेवटी 4 सेल्सचा जन्म देते. म्हणून आपण मिओसिस फर्स्ट सेकंड मध्ये लिहून घ्या. पहिला पॉइंट घ्या रे.
It is like mitosis, in which chromosome करत असते, डुप्लिकेट करत असते. मिओसिस फर्स्ट मध्ये जेवढं जेनेटिक मटेरियल आहे तेवढंच राहत असतं. ऍक्च्युली हे तर मिओसिस सुरू होण्याच्या आधीची आपण कॅल्क्युलेट करतोय, कारण आपली मिओसिस जे ते 2 स्टेज मधून पास होते, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. त्यामुळे मिओसिस सेकंड ही जरी मिओसिस फर्स्ट कंप्लीट झाल्यानंतर सुरू होत असेल तरी मात्र सेल डिव्हिजन अजून संपलेलं नाहीये, सुरूच आहे अजून. आतापर्यंत काय होत होतं मिओसिस फर्स्ट मध्ये, फक्त जेनेटिक व्हेरिएशनच होत होतं आणि मग शेवटी कॅरिओकायनेसिस कंप्लीट झालं. आणि कारण प्रोफेस खूप मोठी फेज आहे या, तुम्हाला नंतर कळेल 11वीला नंतर 12वीला की प्रोफेस मिओसिस फर्स्टची प्रोफेस खूप मोठी आहे. जेव्हा सेल सायकल आपण बघत असतो, सेल सायकल म्हणजे सेल डिव्हिजन होत असताना एक विशिष्ट टाइम पिरियड काउंट केलेला आहे आणि त्याला आपण सेल सायकल म्हणतो असं. आणि त्या प्रत्येक स्टेप मध्ये सेल मध्ये जे काही चेंजेस होतात ते रेकॉर्ड केले गेलेले आहेत. जसं आपण कॅरिओकायनेसिस मध्ये चेंजेस रेकॉर्ड केले की क्रोमोझोम मेटाफेज मध्ये इक्वेटरला अरेंज झालेले असतात, स्पिंडल फायबर फॉर्म झाले असतात, सेंट्रोल्स अपोजिट पोलला तयार शिफ्ट झालेले असतात वगैरे. झालंय की नाही आपलं? अरे हो की नाही? हो सर. हो. हा, तर अशा प्रकारे मित्र हे मिओसिस सेकंड सुद्धा आपली या ठिकाणी संपलेली आहे. आणि इथेच ते जे 4 हॅप्लॉइड सेल्स जे तयार होत असतात, 4 हॅप्लॉइड सेल्स हे बघा इथे 4 हॅप्लॉइड सेल्स डिस्प्ले करा आपण. हा हे बघा 4 हॅप्लॉइड सेल्स, टोटल सेल्स म्हणजे काय? हॅप्लॉइड. इथे हॅप्लॉइड पण लिहून देऊ शकता तुम्ही, हॅप्लॉइड 4 डॉटर हॅप्लॉइड सेल्स. हा इथे लिहिलंच आहे आपण ऑलरेडी, सिंगल आहे. हॅप्लॉइड सेल्स इथे फॉर्म होत असतात, एवढंच आहे. बाकी मिओसिस सेकंड ही मायटोसिस सारखीच आहे. मायटोसिसचं अगदी डिटेल मध्ये बघितलंय आपण, त्यामुळे इथे जास्त कन्फ्युजन करायचं काम नाही. जे काही व्हेरिएशन व्हायचं होतं ते मिओसिस फर्स्ट मध्येच झालेलं आहे. आता मात्र तिथे काही चेंजेस होत नाही. जेनेटिक मटेरियल फक्त डबल होत असतात, म्हणजे एक पॅरेंट सेल 2 सेल्सची जन्म देत असते. डबल म्हणजे ते डिप्लॉइड नाही होत, ते एवढेच राहतात, फक्त क्वांटिटी वाढते त्यांची. अशा प्रकारे मित्र इथे मिओसिसला आपण बघितलं. अशा प्रकारे इथे आपलं चॅप्टर हे संपलेलं आहे मित्र. मी तुम्हाला मायटोसिसचं काही सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स लिहून दिले होते का रे? हो. हा, कारण मिओसिस मध्ये आपण बॉडीची ग्रोथ होत असते मायटोसिस मध्ये, आणि आपल्या बॉडीचं जे येते ते वुंड हिलिंग होत असतं, जखम भरून येते आणि ब्लड सेल्स सुद्धा फॉर्म होत असतात, पुन्हा ब्लड सेल्स फॉर्म होत असतात. तर मित्र मिओसिसचं पण सिग्निफिकन्स लिहूया आता. मग चला, हे पुसून टाकू का? झालं काय हे तुमचं? हो सर. अरे झालं का? त्याच्या आधी काय असतं? हे असतं तुमचं फ्लावर असतं, फ्लावर. मग फ्लावर मधलं पॉलिनेशन होतं, मग फर्टिलायझेशन होतं, मग फ्रूट फॉर्म होतं, त्याच्यामध्ये सीड. मग ते सीड्स पुन्हा आपण फ्रूट मधून बाहेर काढून जमिनीत उगवतो त्याला, मग एक छोटंसं रोपटं तयार होतं त्या झाडाचं. इथपर्यंत माहिती आहे सगळ्यांना? हो. हा, तर हे सेक्झुअल रिप्रोडक्शन आहे. मात्र काही झाडांचं तुम्ही बघितलं असेल, फुलं फळं काही सीडची गरज नाही, फक्त त्याची फांदी किंवा स्टेम असं कापला आणि जमिनीत टाकला, रोवला त्याला, ओल्या मातीत पुरला त्याला, तर लगेच अजून त्याच एक रोपटं तयार होऊन जातं. बघितलंय का कोणाचं? तर ही फांदी लावावी लागते फक्त त्याची. हो माहिती सर. का तुम्हाला? हा, हो. एखादं सांगा बरं, एखादं झाड सांगा बरं. हा गुलाबाचं. हा, केळीचं आहे, गुलाबाचं फुल आहे, त्याची स्टेम तोडलं आणि जमीन टाकली झालं, ते असेक्झुअल रिप्रोडक्शन म्हणतात. इथे मेल फिमेलची गरज नाही. नो फ्लावर्स, नो फ्रूट, नो सीड. डायरेक्ट त्याचा एखादा पार्ट घ्यायचा आणि तो पार्ट पुन्हा एक नवीन प्लांट तयार करतो. मित्रो, नो पॅरेंट्स इन्व्हॉल्व इन सेक्झुअल रिप्रोडक्शन अँड 2 पॅरेंट्स मेल अँड फिमेल इन्व्हॉल्व इन सेक्झुअल. आणि त्याच्यामध्ये 2 गॅमेट पाहिजे, मेल गॅमेट म्हणजे स्पर्म आणि फिमेल गॅमेट म्हणजे ओव्हम किंवा एग. हा एक पहिला आहे मित्रो. दुसरा आहे, दिस प्रोसेस इज रिस्पॉन्सिबल. बदल होतो बघा. आपले आजोबा त्यांच्यापेक्षा वेगळे आपले वडील किंवा आई, मग त्यांच्यापेक्षा आपण वेगळे असतो, अजून आपल्यापेक्षा आपले अपत्य वेगळे असतात. ही सगळी जनरेशनचे व्हेरिएशन आहे. आणि हळूहळू एक स्टेज अशी येते की त्याच्यामध्ये पूर्ण बदल झालेला असतो, नवीन स्पेसिस फॉर्म होत असते, त्याला आपण स्पेशिएशन म्हटलंय. आठवतंय तुम्हाला?
स्पेशिएशन, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. हो. हा, म्हणजे तिथे इव्होल्युशन झालेलं आहे. त्याला खूप अवकाश लागतो, त्याला खूप लांब टाइम स्पॅन आहे, त्याला मिलियन्स ऑफ इयर्स सुद्धा लागू शकतात. हे आपण बघितलंय पहिल्या चॅप्टर मध्ये. आणि मित्रो, हेच जेनेटिक व्हेरिएशन पुढे इव्होल्युशनला जन्म देत असतात. आणि अशा प्रकारे हे दोन महत्वाचे सिग्निफिकन्स हेच आहे, जेनेटिक व्हेरिएशनला जन्म देणारं. आणि मित्रो, इथे गॅमेट फॉर्मेशन साठी ही एक प्रोसेस आहे. त्यामुळे सेक्झुअल रिप्रोडक्शन जे आहे ते आपल्याला मिळत असं दोन सिग्निफिकन्स भरपूर झाले. इथे आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे. पुढे एक प्रोसिजर दिलेली आहे मित्रो. ओनियन तुम्ही पाण्यात ठेवा. कांदा बघितलाय सगळ्यांनी? हो. कांदा नाही, आता कांदे बघितलेले आहे. काही लोक आता 1-1 किलो आणत नाही, डायरेक्ट कट्टी उचलून आणतात घरात. गोनी. हा, गोणी उचलून आणतात डायरेक्ट. मग काय करा, आपला जो आपल्या घरचा काचेचा ग्लास नाही, त्या आची टपरीवरचा काचेचा ग्लास मोठा असतो का छोटा असतो तो? छोटा असतो. त्याच्यामध्ये पाणी टाका आणि त्याच्यावर कांदा ठेवा. ते पूर्ण नाही, ते खालचा भाग बुडला पाहिजे त्याचा. सरळ कांदा ठेवा, उलटा नाही. तो खालचा भाग मुळाचा असतो त्याचा, तिकडनं ठेवा त्याला. 2-4 दिवसात सनलाईट मध्ये ठेवा त्याला. म्हणजे सनलाईट इन द सेन्स उन्हात नका ठेवू, खिडकीजवळ ठेवलं तरी चालेल, फक्त लाईट यायला पाहिजे बस. आणि अशा प्रकारे तिथून 3-4 दिवसातच तिथून मुळं खाली यायला दिसतील तुम्हाला, आणि वरती पात फुटून जाईल त्या कांद्याला. आणि त्याचा जो शेवटचा रूटचा जो शेवटचा टोक आहे ते जास्त व्हाईट असेल बघा, त्याला ब्लेडने कट करायचं आणि मायक्रोस्कोप मध्ये ऑब्झर्व करायचे. शाळेत आता नाही, शाळेत जेव्हा सुरू होईल तेव्हा, तर तुम्हाला या सगळ्या स्टेजेस मायटॉसिसच्या आणि मिओसिसच्या तिथे दिसतील, कारण सेल मध्ये होत असतात ते. आणि त्याच्या स्टेजेस आहेत त्या सगळ्या अशा दिसतील बघा. हे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? ही प्लांट सेल आहेत मित्र. अरे दिसतंय का? हो. हा, या प्लांट सेल आहेत, या सगळ्या तुम्हाला अशा दिसतील. आणि अशा प्रकारे इथे प्रॅक्टिकल सुद्धा झालेलं आहे आपलं. आणि अजून किती मिनिटं बाकी आहेत बघा बरं. 1 मिनिट. लास्ट मिनिट. 8:40 सुरू झालं होतं का? 45 जे उशिरा सुरू झाले काही, तर आपण 8 वाजता सुरू केली होती मीटिंग. तर हा, ठीक आहे मित्र. इथे आपलं पहिल्यापासून तर आतापर्यंत म्हणजे खूप दिवस झाले त्याला, हे चॅप्टर सुरू झालं तेव्हापासून मी अगदी सावकाश जातोय, एक पॉइंट क्लिअर केलेला आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही पण वाचत असाल, ते जे झालेले आहे ते वाचत असाल. आणि नोट्स पण वाचा, पुस्तक पण वाचा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर आता सांगा मला, कारण इथेही तुम्ही लगेच काय करायचं, आपला 9वीचा जो रूल आहे तोच इथे पण आहे. चॅप्टर संपल्या एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा आहे. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत बघा. या चॅप्टर मध्ये 5 क्वेश्चन्स आहेत. आणि डायरेक्ट नोट्सचे कॉपी